आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित पोटे यांनी केला। संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली। श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्याचं दुरुस्तीचे काम सुरू असून पहिला टप्पा नरसाळीपर्यंत तर दुसरा नरसाळी ते राहुरी फॅक्टरी याप्रमाणे नरसाळीपर्यंतचं काम अत्यंत दर्जेदार झालंय। नरसाळी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान सुरू असलेलं डागडुजीचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप पोटे यांनी केला। यावेळी शिवसेना नेते गणेश भांड, वसंत कदम, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते। पोटे यांनी देवळाली प्रवरातील चोळके वस्ती परिसरात पाहणी केली। यावेळी हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। उद्योजक गणेश भांड म्हणाले की या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे। ऊस वाहतूक करणारे ट्रेलर व इतर वाहनांची ये जा सुरू असते। संबंधित ठेकेदाराने कामाच्या दर्जाची सुधारणा केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। महाराष्ट्र मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही शिवसैनिकांनी नुकत्याच झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या समोर ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर पर्यंत रस्त्याची अत्यंत अतिवृष्टीने दयनीय अवस्था झालेली आहे। रस्ता अत्यंत नादुरुस्त झालेला आहे। यावरून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे प्राण धोक्यात आलेले आहेत। आम्ही जिल्हाधिकारी म्हणून आणि रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर पंकज आशिया जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली होती आणि केवळ फक्त शिवसैनिकांची आमची मागणी म्हणून मी त्या ठिकाणी अभिजित पोटे त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकीला मी मागणी केली होती म्हणून या रस्त्याचं 2 टप्प्यामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे। परंतु जर बघितलं तर श्रीरामपूर पासून तर देवळाली हद्दीपर्यंत ओढ्यापर्यंत काम अत्यंत चांगल्या दर्जाचं संबंधित कोण XYZ ठेकेदार असेल त्यांनी काम चांगलं केलेलं आहे। आज आम्ही शिवसेनेकडे जी मागणी केली होती, बेलापूर ते राहुरी कारखाना अतिशय खराब रस्ता झाला होता। बेलापूर ते राहुरी कारखाना अतिशय खराब, एकदम म्हणजे रामपूरला जायचं कसं किंवा देवळीतून राहुरी फॅक्टरी जायचं कसं रस्ता असा एकदम खड्डेमय झाला होता। रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती या ठिकाणी झाली होती। पण बेलापूर ते नर्सरी पर्यंत अतिशय तिन्ही गट काढून सुंदर रस्ता बनवलेला आहे आणि आता नर्सरी पासून तर राहुरी फॅक्टरी पर्यंत जे काम चालू आहे ते फक्त आपलं नुसतं खड्डे सुद्धा काही ठिकाणी नीटनेटके बुजवलेले नाही, त्याला डांबर सुद्धा नीट टाकलेलं नाही, तो गट सुद्धा काढलेला नाही। गट नीट काढून त्याचा प्याच भरून त्या अर्थी खऱ्या अर्थाने रस्ता प्लेन झाला पाहिजे होता, पण रस्त्याची उलटी अवस्था झाली, त्याच्या टेकडं तयार झालेली आहे। आम्ही या ठेकेदाराला एवढं सांगतो हे पूर्ण काम उखडून चांगलं काम करावं एवढीच विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।